नंदुरबार जिल्ह्यातील विसरवाडी पोलिसांनी नुकतेच बर्डीपाडा टोल नाक्यावर भाजीपाला कॅरेटच्या मागे जिवंत वन्य प्राणी व पक्ष्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांसह 3 आरोपींना अटक केली आहे। कारवाई ही योग्य पद्धतीने झाली असली तरी चिंचपाडा नवापूर वन तपासणी नाक्याचे वन अधिकारी व फिरते पथक कुठे होते हा फार मोठा प्रश्न निर्माण झालाय। तसेच वन विभागाचा नवापूर चिंचपाडा वन तपासणी नाका हा फक्त पैसे गोळा करण्याकरिता आहे का असा प्रश्न वन्य प्राणी मित्र यांना पडला असून पोलिसांनी जरी वन्य प्राणी व पक्षी वन विभागाच्या ताब्यात दिले असले तरी वन विभागाने आरोपीसह वाहनांवरती भारतीय वन कायदा व वन्यजन्य कायद्याप्रमाणे कोणती कारवाई केली ते मात्र अजूनपर्यंत समजले नाही। चिंचपाडा व नवापूर वन तपासणी नाक्यावरून कित्येक चोरटे वाहतूक सागवानी व इतर जातीचे लाकडं घेऊन जातात, मात्र ती वाहने वन अधिकाऱ्यांना दिसत नाही। या नाक्यावरती बेकायदेशीर लाकूड वाहनधारकांकडून आगाऊ पैसे घेत जात असल्याचे समजते। चिंचपाडा व नवापूर वन विभाग भ्रष्टाचार प्रकरणात कित्येक वेळा चर्चेत आले असून मात्र वरिष्ठ वन अधिकारी हे फक्त बघण्याची भूमिका घेतात असे दिसून येते। या प्रकरणाची कायदेशीर चौकशी झाली पाहिजे म्हणून लवकरच सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार तवर आणि कृष्णा निकम हे मुख्य वन संरक्षण अधिकारी वनवृत्ती धुळे यांच्याकडे तक्रार करणार आहेत असे सांगितले जाते। झुंजार क्रांती न्यूज ब्युरो नंदुरबार।